नमस्कार मित्रांनो, मी रोहित उमाकांत भोईर। आम्ही काल महाड शहराच्या लगतच असलेली एक चांबाळ टेकडी आहे, त्या टेकडीवरती ट्रेकिंग करायला आलो होतो। माझ्यासोबत माझे मित्र पण आहेत। आपण पाहू शकता की सकाळची वेळ झालेली आहे आणि पावसाळ्याची वेळ आहे आणि याच्यामध्ये मस्त धुका पसरलेला आहे। निसर्गाने गवताचं पांघरून घातलेलं आहे। या सुंदर अशा नजाऱ्यासोबतच पक्ष्यांचा व किड्यांच्या आवाजासह आपण येणार आहोत जिथे आम्ही रात्रभर मुक्काम केला त्या ठिकाणी। गुड मॉर्निंग। हे आहेत माझे साथीदार, यांच्यासोबत आम्ही छान हा ट्रेक पूर्ण करू शकलो। आम्ही काल रात्री इथे येऊन छानपणे इथं रात्र स्पेंड केली। आता आम्ही सकाळी उठून मस्त चहाचा आस्वाद घेणार आहोत। तर जाऊया पुढे मित्रांनो। तर मित्रांनो, छान अशी सकाळ झालेली आहे। निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये चहाची जी तलफ आलेली आहे ती आता आपण पूर्ण करूया। तर मित्रांनो, आपल्याला घरी असं वाटतं की चहा म्हणजे काय, लगेच आईला आवाजला की चहा मिळतो, पण तसं नाहीये। जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा चहा कसा बनतो हे आपण पाहूया। तर चहासाठी पहिलं म्हणजे हे आहे आमच्याकडे स्टोव किंवा गॅस बोलू शकतो। त्यासाठी इंधन म्हणजे आमच्याकडे हा स्प्रे सिलेंडर आहे। चहासाठी जे लागणारे दूध आहे ते आम्ही घेऊन आलेलो सोबत। भांडं तर पाहिजेच, आपण चहा बनवणार कशामध्ये, आणि भांडं पेटवण्यासाठी लायटर किंवा माचीस या स्टोवलाच लागलेली आहे। तर ज्याला ग्रीन टी प्यायची आहे त्यांच्यासाठी आम्ही ग्रीन टी आणलेली आहे। ज्यांना कॉफी प्यायची आहे त्यांच्यासाठी आम्ही कॉफी आणलेली आहे। तसेच चहा बनवण्यासाठी चहापूड आणि साखर सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे चहा पिण्यासाठी हे कप आम्ही घरून घेऊन आलेलो आहोत। तसेच त्याच्यासाठी पाणी पण घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, हे आहे ब्युटेन गॅस कार्ट्रिज। याचा वापर करून आपण आग पेटवणार आहोत। लावायचं असतं। तर हे आपण सेटअप तयार केलेला आहे। आता आपण एक भांड घेऊया। भांड्यामध्ये आता आपण हे पेटवणार आहोत। दिसते आग पेटलेली आहे। तर आता आपण चहा पावडर आणि साखर टाकूया। तर मित्रांनो, आता पाहू शकता आपण छानपैकी असा उकळा आलेला आहे चहाला। आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया। चहा भारी स्टार्ट। तर मित्रांनो, पाहूया आपण, आपला चहा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर मित्रांनो, आता आपण चहा सर्व करूया। मित्रांनो, हे बघा आपला चहा तयार आहे। आम्ही सोबत घेताना बिस्किट घेऊनच आलो होतो।
हे आहे कचोरी. नो, हा आपला टेंट आहे. यामध्येच आम्ही काल रात्री 3 लोकांनी आश्रय घेतला. हा टेंट वजनाला एकदम हलका असून याचे अंदाजित वजन 600 ते 700 ग्रॅम आहे. त्यामुळे हा कुठेही घेऊन जाऊ शकतो. हा टेंट वॉटरप्रूफ असल्यामुळे हे आपल्याला ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करते. तसेच ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचरसाठी हा आपण टेंट कुठेही घेऊन जाऊ शकतो. आपण पाहिलेत ना अगदी सोप्या पद्धतीने टेंट फोल्ड कसं करायचं ते. आपण पाहू शकता इथे आम्ही टेंट लावला होता आणि इथे आम्ही सर्व चहा नाश्ता वगैरे केलेला आहे. तर आम्हाला या ब्लॉगमधून असा संदेश द्यायचा आहे की आपण जेव्हा निसर्गामध्ये ट्रेकिंगसाठी जातो, हायकिंग किंवा ॲडव्हेंचरसाठी जातो, तेव्हा निसर्गामध्ये कोणतीही प्रकारची कचरा करू नये. शकता आता सूर्योदय झालेला आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. हे आहेत आमचे सहकारी मित्र आणि आता आपला प्रवास इथे संपत आहे. मित्रांनो, हा होता चांबाल टेकडीचा ट्रेक. चांबाल टेकडी ही महाड शहराच्या उत्तरेला असून महाड शहराच्या लगतच आहे. ही टेकडी चढण्यासाठी उत्कृष्ट अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत. या टेकडीच्या वरच्या भागाला उल्लेखनीय असे बजरंगबलीचे मंदिर आहे. ही टेकडी चढण्यासाठी फक्त 6 ते 8 मिनिटं लागत असून त्याचा चढ मध्यम आहे व हा ट्रेक अगदी सोपा आहे. या टेकडीच्या पुढे चालत गेले असता चांबालगड लागतो. दिवसेंदिवस ही टेकडी खूप प्रतिष्ठित होताना आपल्याला दिसत आहे. यापुढील काही वर्षात येथे पर्यटनाचा अनन्यसाधारण महत्त्व आपणास पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण पाहू शकता या पायऱ्या किती मोठ्या आहेत व मजबूत आहेत. पहा, माझी बाईक अगदी पायथ्यापर्यंत येते. आज आपण चांबाल टेकडीचा गड सरस केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.